चांदूर बाजारमध्ये नेमकं काय घडलं? एका यशस्वी व्यावसायिकाचा दिवसाढवळ्या मॉर्निंग वॉक दरम्यान असा निर्घृण अंत कसा झाला? ही केवळ एका अपघाताची घटना होती की आधीच आखलेला कट? हत्याआधी तब्बल 2 दिवस रेकी का करण्यात आली? आणि या संपूर्ण हत्याकांडामागे कोण होते? काय होता खरा वाद? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी उमेश शेटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. चांदूर बाजार शहराला हादरवून टाकणाऱ्या या हत्याकांडामागचं सत्य हळूहळू पोलीस तपासातून समोर येत आहे. रेती आणि मुरुम व्यवसायात नाव कमावलेले निलेश सुरेश बदुकले वय 42 हे काही महिन्यापूर्वीच कुटुंबासह चांदूर बाजारमध्ये वास्तव्यास आले होते. व्यवसायात प्रगती करत असताना जुन्या वादातून त्यांच्या जीवावर उठले जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. 19 जानेवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे निलेश बदुकले हे पत्नी समवेत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. चांदूर बाजार वलगाव मार्गावर चालत असतानाच दबा धरून बसलेल्या आरोपींनी आपला डाव अंमलात आणला. आरोपी अजय भुजंगराव लंगोटे याने चारचाकी वाहन थेट निलेश बदुकले यांच्या अंगावर घातले. जोरदार धडकेत ते वाहनाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाल्या. घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिक, नातेवाईक आणि व्यापारी वर्ग संतप्त झाला. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली आणि हा अपघात नसून खून असल्याचा आरोप करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजय लंगोटे याला अटक केली. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसं धक्कादायक सत्य समोर येत गेले. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान अजय लंगोटे यांनी हत्येत तो एकटा नसल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संजय उर्फ गोलू भुजंगराव लंगोटे आणि पवन विलास जटाले या दोघांना ताब्यात घेतले. तपासात उघड झालेली बाब अधिकच धक्कादायक होती. या तिघांनी मिळून निलेश बदुकले यांच्या हालचालींवर तब्बल 2 दिवस नजर ठेवली होती. ते कुठल्या वेळी बाहेर पडतात, मॉर्निंग वॉकसाठी कोणता मार्ग वापरतात याची संपूर्ण रेखी करण्यात आली होती. योग्य संधी साधूनच हा हल्ला करण्यात आला. म्हणजेच हा अपघात नव्हता तर थंड डोक्याने आखलेला खुनाचा कट होता. व्यावसायिक वादातून सुरू झालेला राग अखेर इतका टोकाला गेला की एका कुटुंबाचा कळता पुरुष कायमचा हिरावला गेला. आज निलेश बदुकले यांचं कुटुंब न्यायाची अपेक्षा करत आहे, तर संपूर्ण चांदूर बाजार परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. चांदूर बाजारमध्ये घडलेले हत्याकांड केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर वाढत्या व्यावसायिक वादांचा आणि कायद्याला हातात घेण्याच्या प्रवृत्तीचा धोकादायक इशारा आहे.